This is Channels Television's breaking news. मुलामुलींची एकमेकांची पसंती होऊन कुटुंबाच्या संमतीने झालेले लग्नच नव्हे तर प्रेमविवाहानंतर अनेक दाम्पत्यांमध्ये वाद होऊन थेट पोलीस ठाणे आणि न्यायालयात ते वाद पोहोचतात. अनेक वेळा घटस्फोटांपर्यंत प्रकरण पोहोचते. मुली व महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना शारीरिक व मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने भुसावळ येथील महिला समुपदेशन केंद्रात प्रयत्न केला जात असल्याचे कौन्सिलर भारती मस्के यांनी सांगितले. पती पत्नी मधील होणारे वाद व ते कसे मिटवायचे आणि मुली महिलांवर अन्याय होत असेल तर महिलांनी भुसावळ येथील शहर पोलीस स्टेशन कार्यालय आवारातील महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त महिला व बाल विकास विभाग महिला समुपदेशन केंद्राची मदत कशी घ्यावी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सदर समुपदेशन केंद्रात कौन्सिलर भारती मस्के व कलिक कविता सोनवणे यांनी पती पत्नीचे कौटुंबिक वाद मिटवून त्यांना सुखी संसारात लावले आहेत. बघा याबाबतचा लोक बातमीदारचा विशेष वृत्तांत. नमस्कार, मी भारती मस्के. मी महिला समुपदेशन केंद्र महिला व बाल विकास विभाग शहर पोलीस स्टेशन भुसावळ येथे 3 मार्च 2014 पासून कार्यरत आहे. हे जे कार्यालय आहे तर हे महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे आमचे जे वरिष्ठ आहेत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोनगत मॅडम आणि त्याच्यानंतर दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी सर आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये हे कार्यालय असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचे माननीय पडगण साहेब आणि माननीय PI सर आता इथे शहर पोलीस स्टेशनला आलेले साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आम्ही हे काम करत असतो काउन्सिलिंगचं. तर इथे काम करत असताना जवळपास हे जे कार्यालय आहे महिला समुपदेशन केंद्र आधी जळगावला सुरू होतं. जळगावमध्ये मेन ऑफिस होतं याचं. त्यानंतर जळगावनंतर जसं संख्या वाढत गेल्या केसेसच्या तर ऑल महाराष्ट्रामध्ये यांचे समुपदेशन केंद्र आवश्यक असल्या कारणाने यांची निर्मिती झाली या केंद्राची. तर आता हे जे समुपदेशन केंद्र आहे तर जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अंमळनेर असे 4 ठिकाणी आहे. तर ज्याही महिलांवर अन्याय अत्याचार होत असतो तर ते महिला आमच्याकडे तक्रार करू शकतात. तर आपल्याकडे इथे भुसावळमध्ये फक्त भुसावळमधल्याच महिला न येता यावलच्या महिला येतात, बोदवडच्या, मुक्ताईनगरच्या, जामनेरच्या, नंतर फैजपूर, रावेल साईड हे सर्व महिला आपल्याकडे त्यांची तक्रार घेऊन येत असतात. सुरुवातीला काय व्हायचं की 400 जसं पती पत्नींचे काही वाद झाले तर त्यावेळेला ते 498 दाखल करण्यासाठी रागाच्या भरामध्ये 498 दाखल करते बा मी असं सांगून ते पोलीस स्टेशनला यायचे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन जायचा. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मग तो वाद कोर्टामध्ये चालला जायचा. ते वाद कोर्टात गेल्यानंतर त्या पती पत्नीला जर मुलं असतील तर त्या मुलांवरती त्याचा परिणाम व्हायचा आणि ते कोर्टामध्ये केसेसची संख्या वाढत जायची. तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे. तर म्हणून याची दखल शासनाने घेतलेली आहे. तर त्यानंतर हे कार्यालय सुरू झालेले आहे. तर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतो तर त्यांचे इथे आम्ही बोलवतो, त्यांना दोघं पती पत्नींना बोलवतो. आधी तर सुरुवातीला महिलांचं मनोधैर्य आमच्याकडून वाढवलं जातं. म्हणजे ती महिला कोणत्या परिस्थितीत आलेली आहे तिला आमच्याकडून तिला असं आश्वासन मिळतं आणि तिला मदत मिळते की तू एकटी नाही आहे, तुझ्यासोबत आम्ही देखील आहोत. त्यामुळे ती थोडं निश्चिंत होते. इथे आल्यानंतर एक काउन्सिलिंग सेल आहे बा महिलांसाठी. मग ती इथे आल्यानंतर तिचा जो प्रॉब्लेम आहे ते सांगते. त्यानंतर मग तिचे जे पती आहे किंवा तिला जो कोणी त्रास देतो आहे तर त्यांना आम्ही इकडे बोलवतो लेखीपत्र काढून. लेखीपत्र काढल्याच्या नंतर दोन्ही पत्नींना इथे बसवलं जातं. त्यांचा जो काय वाद आहे तो समजून घेतला जातो. त्यांचं पत्नी असं नाही की फक्त लेडीजचंच इथं ऐकलं जातं. आम्ही त्यांच्या पतीचं देखील ऐकून घेतो, सासरच्या लोकांचं देखील ऐकून घेतो की काय विषय आहे. त्यानंतर प्रत्येकाला बोलायला इथे संधी मिळते. इथे ग्रुप मिटिंग पण होते आणि वैयक्तिक मिटिंग देखील केली जाते. त्यानंतर ते दोघांच्या बाजू ऐकल्यानंतर त्यातून छोटे छोटे भांडणं किंवा गैरसमज असतात तर ते दूर होतात त्यांच्यामध्ये आणि ते मुली आनंदाने नांदायला जातात. त्यासाठी आम्ही त्यांना एक लेखीमध्ये त्यांना मिळतं की एक नाही बा आता मी सुधारतो आहे किंवा मी माझ्यात असा बदल करेल किंवा ते सांगतात तिचे पती माझ्या पत्नीमध्ये असा बदल झाला पाहिजे तर त्या देखील त्याला मान्य होतात आणि इथे आनंदाने ते परिवार नांदायला जातो. असं हे आमचं कार्य आहे सुरू. तर आतापर्यंत समजा एखाद्या पती पत्नीचं वाद मिटलाच नाही तर मग पुढे काय करायचं. तर त्यानंतर पुढे एखादी महिलेला तिच्या पतीकडे नांदायला जायचं असेल, पती घरात घेत नसेल किंवा मुलं हिसकावून घेतलेले असतील तर त्यावेळेला आपण त्यांना संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत त्यांना तिथे त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी मदत करतो.
संरक्षण अधिकारी देखील मदत करतात. त्याचप्रमाणे एखादी महिला असते ती कोर्टाची फी भरू शकत नसेल किंवा वकील लावून एवढं तिच्याकडे पैसे नसतील, त्यावेळेला आम्ही तिला आमचं एक पत्र देतो ज्याच्यावरती ती विधी सेवा प्राधिकरण जे आहे, तालुका विधी सेवा प्राधिकरण भुसावळ किंवा रावेर कोर्ट किंवा यावल ती दाखल करू शकते. कोर्टाचे आम्ही त्यांना विधी सेवाचे पत्र देतो. माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावाने ते पत्र असतं. तर तिथे त्यांना मोफत वकिलांची सुविधा भेटते आणि त्यांची पुढे त्यांना काय खावटी दाखल करायचं आहे किंवा त्यांना नांदायला जायचं आहे किंवा आणखी काही असेल ते दाखल करू शकतात. कायदेशीर सहकार्य ते पुढील सहकार्य ते वकील त्यांना मदत करतात. तर त्यासाठी त्यांची कुठलीही फी आकारली जात नाही याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर समजा एखादी मॅटर आहे त्याच्यामध्ये एखादी महिलेला खूप मारहाण झालेली असेल तर त्यावेळेला तिला पोलिसांचा मेमो हवा असेल किंवा पोलिसांची कुठली मदत हवी असल्यास आम्ही पोलिसांकडे देखील त्यांना रेफर करतो. आणि एखादी केसमध्ये समजा इथे आल्यानंतर त्यांचं जमतच नसेल, आपसामध्ये बैठक घेऊन संमतीने कायदेशीरित्या त्यांना जर डिवोर्स घ्यायचं ठरलं त्यांचं, तर ते इथे शांततेत इथे त्यांना तेवढं हे मिळतं की ते इथे बोलू शकतील. जे एकमेकांच्या घरी गेल्याच्या नंतर जे वाद होतात तर ते वाद त्यांच्या इथे शांततेमध्ये बोलू शकतील. आणि जेणेकरून त्यांना जर एखादी केस असते की ज्यात त्यांचं पटतच नाही आहे त्यावेळेला संमतीने डिवोर्स, मग ते कोर्टात कायदेशीर डिवोर्स घेण्यासाठी आम्ही त्यांना कोर्टात सन्माननीय न्यायालयात पाठवतो. आतापर्यंत आपण आपल्या माध्यमातून किती केसेस सॉल्व्ह केल्या? आतापर्यंत इथे कार्यालयामध्ये 4,716 म्हणजे 3 मार्च 2014 पासून ते आतापर्यंत जवळपास 5,000च्या आसपास केसेस आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जवळपास मागच्या 6 महिन्याचा असं रेशो आहे की 264 अर्ज मागच्या 6 महिन्यामध्ये आले. तर मागच्या 6 महिन्यामध्ये 264 अर्जांपैकी 72 मुलींना 72 पती पत्नी जसं जोडपे आम्ही नांदायला पाठवलेले आहे आणि ते त्यांच्या घरी आनंदाने संसार करत आहेत. तर राहिलेल्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 केसेस आम्ही संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवले. त्याच्यानंतर काही केसेसमध्ये आम्ही विधी सेवा प्राधिकरणचे पत्र दिले आणि काही केसेसमध्ये आम्ही पोलिसांची मदत मिळवून दिली आणि काही याच्या केसेसवरती काम सुरू आहे. तर आपलं पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या भुसावळमध्ये सर्वात जास्ती केसेस इथे दाखल होतात. इथे जवळपास महिन्याला 50 ते 60 अर्ज दाखल होतात. एखादी केस इथून सॉल्व्ह झाल्याच्यानंतर काय होतं, आम्ही 2 ते 3 सेटिंगमध्ये त्यांच्याशी बोललेलो असतो. त्याच्यामुळे त्यांचा आमच्यावर भरोसा असतो. त्यामुळेच ते आम्हाला म्हणजे आम्ही जे सांगू किंवा ते आम्हाला इतके त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगतात की मॅडम असं आहे, म्हणजे विश्वास असतो त्यांचा. आणि त्यानंतर दर 3 महिन्याने आम्ही त्यांचा फॉलोअप घेत असतो की तुमचा आता फोन लावता. आता केसेसचा रेशो इतका खूप जास्ती आहे, दर 3 महिन्याने शक्य नाही होत, परंतु आम्ही प्रयत्न करतो, जास्तीत जास्त मुलींना आम्ही कॉल करतो आणि किंवा त्या मुलींचेही आम्हाला फोन येतात की काही अडचण आली असल्यास तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. त्यावेळेला आम्ही त्यांना विचारतो आता व्यवस्थित चालू आहे का, आता घरातले लोक चांगले राहतात का, तू तुझ्यात बदल केला का, तू पण चांगली राहते का, अशा याच्याने मग ते खेळीमेळीमध्ये ते त्यांचा संसार सुरू असतात. मुलींचे थोडेफार करतात त्या तक्रारी, परंतु परिवार आहे, थोडेफार वाद होत असतो, परंतु इतकं नाही की विकोपाला जाईल बा. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की सर्वात पहिले ना आईवडिलांनी त्यांच्या मुलींचे लग्न करताना थोडा हा विचार करावा की आपली मुलगी तेवढं आपण शिकवलेला आहे का. म्हणजे इथे ज्या केसेस येतात ना तर त्या केसेसमध्ये एक तर त्या मुलींचे लवकर लग्न झालेले असतात, त्यानंतर त्यांना निर्णय क्षमता नसते आणि लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना लवकर मुलं होतात. तर ते मुलं झाल्यानंतर त्यांचे वाद झाल्यानंतर ते मुलगा एक आईकडे आणि एक वडिलांकडे असं जर ठेवलं आणि वाद चालू राहिले, यांचे कोर्टामध्ये केसेस चालू असल्या किंवा वाद सुरू असले तर ते मुलांवरती त्याचा परिणाम होतो. आणि त्यानंतर मग ते कालांतराने त्या मुलींना समजतं की ठीक आहे, मी माझ्या पतीच्याच घरी राहून थोडंसं बदल केला असता तर बरं झालं असतं, म्हणजे हे मुलांवर हा परिणाम झाला नसता. तर हा एक संदेश देऊ इच्छिते की ह्या सर्व भांडणामध्ये पती पत्नीने आपलं दोघं एकमेकांवर विश्वास दाखवला पाहिजे आणि सगळ्यात पहिले त्यांनी प्रायोरिटी त्यांच्या मुलांना दिली पाहिजे की मुलांचं भविष्य कशामध्ये आहे. त्यामुळे जेणेकरून पुढील जी पिढी आहे तर ती चांगलं घडवू शकतील ते त्यांच्या मुलांना. त्यांचे मुलं का की भरपूर अशा केसेस आहेत की त्याच्यात त्यांची मुलं एकटे पडलेले आहेत. बऱ्याच वेळा आम्हाला त्यांना खूप असं समजवावं लागतं की तुमच्या मुलांकडे बघून तुम्ही चांगला निर्णय घ्या. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे असं एक केस आलेली होती, ते मला सांगावंसं वाटलं की पोलीस स्टेशनमार्फत पोलिसांनी एक 52 वर्षाचे जे मावशी आहेत ते मावशींना इथपर्यंत आणलेलं होतं की मॅडम म्हणे हे तापी पुलावरती आत्महत्या करायला गेलेल्या होत्या
आणि ते यांना आता तुम्हीच काउन्सिलिंग करा, यांनाच तुम्हीच बघा आता काय करता येईल याच्यामध्ये. तर त्या मावशींना आम्ही बसवलं, त्या मावशीने इथे बसवल्याच्यानंतर त्यांना पाणी दिलं, त्यांना विश्वासात घेतलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की मावशी तुम्ही इतके छान दिसतात आणि इतके चांगले आहेत, तुम्ही कशाला तुम्ही तुमचं जीवन संपवायला निघाले, तुमचं काय प्रॉब्लेम असेल काय अडचण असेल तर आपण त्याच्यात मार्ग काढूया. बरं तुम्ही आता त्या मनस्थितीतच नव्हत्या बोलण्याच्या, तर आम्ही त्यांना बोलले ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी आहोत तुम्हाला मदत करण्यासाठी. तर त्यांना तो एक विश्वास बसला आणि त्यांना सांगितलं की 1-2 दिवस तुम्ही फक्त कार्यालयामध्ये येऊन बसा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की इकडे काय काय मॅटर येतात किंवा काय चालतं. त्यानंतर तुम्हालाही समजेल की आपण चूक करतो आहे का आयुष्याला संपवून. त्यामुळे त्या मावशी दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्या आणि त्या बसल्या थोडा वेळ. ते बसल्याच्यानंतर त्यांनी थोडंसं इथे लक्ष दिलं की बाबा इथे अशा केसेस यांच्याकडे येतात. आम्ही त्यांना सांगितलं की काही काही केसेस बघा किती मुली सहन करतात आणि तुम्ही तर इतके चांगले आहात की एवढं तुम्ही परिवाराला सांभाळलं. त्यांचं असं लक्षात आलं की त्यांचे पती रेल्वेमध्ये होते आणि त्यांचे पती खूप ड्रिंक्स करायचे आणि त्यांना खूप मारहाण करायचे. त्या म्हणत होते की त्यांच्या पतींनी अगोदर त्रास दिला तर त्यांनी तो सहन करून घेतला. त्यांना 2 मुलं होते, 2 सुना आहेत, त्याच्यानंतर नातवंड पण आहेत. त्या नातवंडांसमोर सुनांसमोर पती शिवीगाळ करतो या रागामध्ये त्या निघाल्या होत्या आत्महत्या करायला. मग आम्ही त्यांच्या मिस्टरांना इकडे कॉलवरती बोलवून घेतलं. त्यांना देखील आम्ही समजवलं की आज तुम्ही चांगले आहेत धडधाकट आहे म्हणून ठीक आहे, नंतर कालांतराने तुमच्या पत्नीच्या व्यतिरिक्त तुमचा कोणीच करणार नाही आजच्या तारखेमध्ये. तेव्हा असं आम्ही त्यांना समजावून त्यांचंही काउन्सिलिंग केलं. त्यांनाही बराच वेळ त्यांना बोललो, त्याच्यानंतर समजवलं त्यांचे पत्नीचं काय महत्त्व असतं आयुष्यामध्ये हे देखील समजून सांगितलं. त्यांना देखील ते पटलं आणि त्यांनी आमच्याकडे ते 2-1 तारखा त्यांच्या केल्या. आम्ही इथे काउन्सिलिंग केलं आणि त्यानंतर त्यांनी लेखी करून त्यांच्या पत्नीला घेऊन गेले. आणि जेव्हा त्यांचा समझोता झाला तर ते मावशींनाही आम्ही सांगितलं तुम्ही इतके छान राहतात, मस्त तयारी करत जा, छान राहत जा. तर त्यांनी पण ते ज्या अवतार तिथे आलेले होते आत्महत्या ज्या दिवशी करणार होते त्या दिवशी, त्यानंतर आम्ही त्यांना जेव्हा बघितलं पुढच्या तारखेला ते आले तर खूप छान दोघं पती पत्नी छान तयारी करून त्या महिला आलेल्या होत्या इथे मावशी. आणि खूप छान ते आनंदाने त्यांनी इथे पेढे वाटले आजूबाजूचे यांना की आमचं आता चांगलं चालू आहे, म्हणजे खुश होते ते. असं एक सत्कारणी लाभलं आमचं हे मॅटर. म्हणून मी सांगू इच्छिते महिलांना आवाहन करते की आपल्या घरामध्ये परिवारात काही वाद होत असतील ना तर कुठलाही राग डोक्यात न घालता की महिला समुपदेशन केंद्र भुसावळ इथे आपल्याला काहीतरी मदत मिळेल, न्याय मिळेल, हे कमीत कमी आमच्याशी बोलण्यासाठी तरी इथे या. तुमचं काय दुःख आहे काय नाही ते इथे सांगा, त्यातून निश्चितच आपण 100% मार्ग काढूया. आणि दुसरी गोष्ट त्या एकट्या असतील, अनाथ असतील, त्यांचं कोणी नसेल, असे निराधार महिला असतील, त्यांना राहण्याचं ठिकाण नसेल तर आपण त्यांना जळगावला आशादीप महिला वसतिगृह जे आहे तर तिथे आपण त्यांना जाण्यासाठीचं पत्र देतो. पालकांनी आईवडिलांनी आपल्या मुलीला आधी स्वतःच्या पायावर उभं करावं, जेणेकरून ती कुठला तरी निर्णय घेण्यासाठी सक्षम होऊ शकेल. शिक्षण हे खूप मोठं शस्त्र असतं त्या मुलीजवळ की जेणेकरून ती शिकून स्वतःच्या पायावर उभी राहील आणि योग्य निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे तिला आधी शिक्षण देणं गरजेचं आहे. होऊ शकतं एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये असा काही प्रसंग आला तर ती एकटी पडायला नको. सासरचे लोक आणि माहेरचे लोक कोणाच्या दोघांच्याही भरोशावर न राहता तिने स्वतः स्वावलंबी बनून तिचे मुलं असतील किंवा ती स्वतःच्या मुलांसाठी शिक्षण घेऊन नोकरी करून स्वतःच्या मुलांना ती मोठं करू शकेल. खूप अशा केसेसमध्ये की ज्या केसेसमध्ये पती नांदवतच नसेल किंवा काही अडचणी येत असतील, कोणी वागवतच नसेल, माहेरचे लोक साथ देत नसतील, अशा वेळेला तिचं शिक्षण तिला खूप महत्त्वाचं ठरतं. तर हा एक महत्त्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. तर पती पत्नीमध्ये आता काय होऊन गेलेलं आहे की संशय आणि हे मोबाईल जो आपण म्हणतो की मोबाईल एक चांगलं पण आहे आणि याचा दुष्परिणाम पण आहे. काय होतं की एखादी मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी गेली, त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यामध्ये प्रेम जीव असतोच मुलीमध्ये मान्य करते, परंतु त्यांच्याशी बोलताना मोजकं बोललं पाहिजे. म्हणजे काय होतं ना अति बोलल्याने मग सासरच्या लोकांनाही असं वाटतं की बाहेर गेली बाहेर जाऊन ही फोनवर बोलत असते, नका का ती तिच्या फॅमिलीच्या विरुद्ध बोलत असेल, परंतु त्यांना तसं डोक्यात येतं की मग किंवा कोणाशी बोलते आहे अजूनही 10 प्रश्न. आणि त्याच्यानंतर अति मोबाईलचा पण वापर करू नये. एकमेकांवर भरोसा ठेवावा. पती पत्नीचं नातं हे भरोशावर असतं. एकमेकांवर भरोसा असल्यानंतर ते त्यांचे परिवार व्यवस्थितपणे सांभाळू शकतात. दुसरी गोष्ट व्यसन. काही ठिकाणी भरपूर अशा केसेस आहेत की त्याच्यामध्ये त्यांचे पती व्यसनाकडे वळलेले आहेत. व्यसनमुळे पण भरपूर मुली आता इथे येतात. तर ते पती त्रास देतो, दारू पितो
मारहाण करतो आणि मग याच्यानंतर मग त्या महिला पण त्यांना मारलेलं असल्यामुळे ते आपण तिथे नांदायला जाण्यास नकार देतात. त्यामुळे देखील एक घर उद्ध्वस्त होतात. हे उद्ध्वस्त होण्याचं हे देखील एक कारण आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे पती पत्नी असतात की आता हे विभक्त राहतात. आधी जसं एकत्र परिवारामध्ये काय व्हायचं अगोदर की घरातले काही मेन लोक करते लोक असायचे, ते कामानिमित्त बाहेर जात असले तरी बाकीचे लोक असतात परिवारातले ते त्यांच्या परिवारातले लहान मुलांचा सांभाळ तिथे होऊन जायचा. त्यामुळे ते परिवार छान नांदत होते. परंतु आता काही मॅटर्समध्ये मुलगा पण खूप शिकलेला असतो, मुलगी पण खूप शिकलेली असते आणि मग तिला देखील असं वाटतं की मी नोकरी करेल आणि पतीला वाटतं मी नोकरी करतो आहे, हिने घरी बसावं. आणि मग याच्याने काय होतं की समजा मुलं लहान असतील तर मुलं लहान असताना जर ती घराबाहेर पडली तर त्या मुलांना कोण सांभाळेल हा एक प्रश्न असतो. आणि दोघांचा इगो ज्या वेळेला दोघांपैकी एकाने कोणीतरी माघार घ्यावी लागते संसारामध्ये, त्यावेळेला ते संसाराची गाडी व्यवस्थित चालते. होऊ शकतं की काही वेळेला विभक्त जसं एकत्र परिवार योग्य होते असं पण म्हणावं लागतं केव्हा. परंतु प्रत्येक ठिकाणी आता बऱ्याच मुली इथे येतात तर तेव्हा ते म्हणतात की मॅडम मला वेगळं निघायचं आहे, माझ्या पतीने वेगळी खोली घ्यावी. मग असं पण त्या मुलींना आम्ही समजवतो की त्यांचा मुलगा जर एकुलता एक असेल तर तू स्वतःचे आईवडील जसं समजते, जसे तुझे आईवडील आहेत तसं तू सासू सासऱ्यांना देखील आईवडील समजून जर त्या घरामध्ये राहिली आणि व्यवस्थितपणे जर असं सांगितलं की मला देखील कुठला कोर्स करायचा आहे किंवा मुलं मोठे झाल्यानंतर मी देखील कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी राहील, स्वतःकडे लक्ष देईल, असं अंडरस्टँडिंग ठेवलं, त्या नात्यामध्ये असा विश्वास ठेवला तर ते निश्चितच आनंदामध्ये राहील. आणि बस एवढं सांगते. तुमच्या जॉबबद्दल तुम्ही समाधानी आहेत का? हो, माझा जो जॉब आहे त्या जॉब संदर्भात मागचे 10 वर्ष झाले मला, मी जळगावला राहते तर मागच्या 10 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे. तर मी खूप स्वतःला खूप भाग्यवान समजते. पहिली गोष्ट ही की हे माझ्या हातून इतके चांगले मुलींचे संसार बसलेले आहेत आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे. भले आमचं इथे मानधन पेमेंट कमी असणार परंतु मी समाधानी आहे की काही परिवार जोडवण्यासाठी माझं योगदान लागलेलं आहे. महिला समुपदेशन केंद्र भुसावळ इथे कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाही, कोणाकडूनही कुठलंच फी घेतली जात नाही. निःशुल्क सेवा देऊन हे कार्य आम्ही करत असतो. याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतात म्हणजे आमच्याकडे ज्या केसेस येतात महिला समुपदेशन केंद्रामध्ये तर जसं न्यूजपेपरला आमचे बातम्या असतात ते बातम्या वाचून कोणी येतो किंवा एखाद्याची केस आम्ही सॉल्व्ह केलेली असतात ते म्हणतात की नाही असं समुपदेशन केंद्र आहे तिथे आपण जायला पाहिजे. ते मदत करतात समोरच्यांना. शेजाऱ्यांमार्फत केसेस येतात किंवा पोलीस स्टेशनला ज्या केसेस येतात सर्व पोलीस स्टेशनमार्फत जसं शहर पोलीस स्टेशन झालं, तालुका पोलीस स्टेशन झालं, बाजारपेठ झालं किंवा तालुक्यांच्या मी सांगितलं तिथे की फैजपूर, यावल, वरणगाव, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर सर्व पोलीस स्टेशनला ज्या केसेस जातात ते सर्व पोलिसांमार्फत केसेस आमच्याकडे महिला समुपदेशन केंद्राला येतात. त्यानंतर काही वकिलांमार्फत देखील इथे केसेस दाखल होतात. काही केसेस आमच्याकडे संरक्षण अधिकाऱ्यांकडे एखादी केस केली तर एखाद्या केसमध्ये काउन्सिलिंगची गरज असेल तर ते देखील केसेस येतात. महिला दक्षताच्या ज्या महिला कार्यरत असतात त्या महिलांच्या माध्यमातून आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी जे आहेत नगरसेवक, सरपंच यांच्या माध्यमातून देखील आमच्याकडे केसेस दाखल होतात. कोणत्याही प्रकारची इथे फी घेतली जात नाही, मोफत सेवा इथे दिली जाते आणि इथे काउन्सिलिंग करून त्यांना योग्य निर्णय लावला जातो.